काय ग बाई, कुठे राहिली टवळी? या बायकांना ना एक वेळ दिली तर वेळ पाळताच येत नाही. बसा, म्हणजे वाट बघत बसा. अगं बाई, या गोखले बाई, तुमचीच वाट पाहत होते मी. माफ करा, यायला थोडा उशीर झाला मला. नाही, उशीर कसला झाला? बायकांना एवढा वेळ लागणारच ना. या या. चला आबा, आता मी संध्याकाळी येतो. हो. आपण नंतर बोलूया निवांतपणे. हो. निघतो मी आता. या या या, बसा ना, बस. मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. हो. बरं पाटकर, संध्याकाळी आपण नेहमीप्रमाणे फेरफटका मारू. हो. 2 गप्पा होतील. बर आबा, सुलक्षणा त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. काय ना, त्यांचा वरचा मजला रिकामा आहे एकदम. काय बोलताय काय पाटकर? हो, खरंच सांगतोय. हे बघ, आपण आनंदीची काळजी घ्यायची. त्यांच्या बोलण्याकडे अजिबात पाटकर, काय नाही, निघतोय मी. हो. चला आबा. वाटलं निघाला असाल. घ्या. घर शोधायला अडचण नाही ना आली? नाही हो, अजिबात नाही. राघव, अरे गोखले मावशी, पाय पड. ओळखलं नाही. अरे गोखले मावशी, अरे लहानपणी तुझ्या वर्गात त्यांची मुलगी होती. आता ती गेलीये परदेशी, म्हणजे आता आली आहे नाही का? हा, ती यांची मुलगी तुझी मैत्रीण आणि ही माझी मैत्रीण. आठवलं. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर भेटतोय, त्यामुळे गोंधळ झाला थोडा. पाय पड. नमस्कार करतो. सुखीरा. चालू दे तुमच्या गप्पा, आहे मी आतमध्ये. अरे बस ना, बस मावशी. नाही, जरा कामात आहे मी, चालू दे. बर, सतत कामात असतो माझा मुलगा. आलीस का? ही आनंदी मावशी आलेत, चहा बनव. हो, आलेच. चल, मी येतो मदतीला तुझ्या. चहा बनवायला कसली मदत? येतो तिला चहा बनवता. बसा तुम्ही, बसा. बरं का गोखलेबाई, हे आबा परब, आमच्या आनंदीचे बाबा. नमस्कार. हो, नमस्कार. छान आहे तुमची आनंदी. हो. हो. तू बरोबर बोलतोयस नंदू. इतकी मोठी आनंदाची बातमी आपण सगळ्यात आधी दादा आणि आनंदीला सांगायला हवी. हे पण आपल्याला बाळ होणार आहे म्हटल्यावर आनंदीला वाईट नाही ना वाटणार? आता वर्षा, कसं आहे की आज त्यांना जर का आपण सांगितलं नाही तरी उद्या कळणारच नाही का त्यांना. आता हेच बघ ना, उद्या तुझं पोट दिसायला लागल्यानंतर कसं लपवून ठेवणार आपण त्यांच्यापासून? हा, अरे पण आणि नंदू, कसं आहे ना की उलट त्यांना नंतर कळलं आणि आपण त्यांना सांगितलं नाही म्हणून त्यांना जास्त वाईट वाटेल. हो की नाही? आपली माणसं आहेत ती. आणि आता आपल्या घरातल्या माणसांपासून किती दिवस लपवणार आहोत आपण हे सगळं? तसेही तुझा चेहरा बघितल्यानंतर त्यांना कळणारच आहे की तुला बाळ होणार आहे म्हणून. अरे पण त्याला अजून खूप महिने आहेत ना नंदू. हे बघ, कसं आहे की तोपर्यंत आपण काहीतरी डिसिजन घेऊ आणि काही महिने इकडनं लांब राहायला जाऊ. अगं तू अगं वेडी आहेस का तू? असं कसं लांब निघून जाणार? तुला माहित नाहीये की अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाची आपल्याला जास्त गरज असते. हे बघ, प्रेग्नन्सी खूप सोपी गोष्ट नाहीये ती. कसं आहे की अख्खं घर मिळून एक मूल वाढवत असतं, नाही का? मी काय म्हणतो, तुझ्या पोटात बाळ आहे आणि तू प्रेग्नंट आहेस, हे आपण सगळ्यांना सांगूया ना प्लीज. म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? तुला बाळ होणार आहे? ह्या कळलं हिला. चिंगीने सांगायच्या आत आपण सगळ्यांना सांगूया का? तू जरा थांब रे नंदू. चिगो, इकडे तुला एक गंमत सांगते. ये बस इथे. हे बघ, आता तुला हे कळलंय बरोबर, पण हे आपल्या तिघांचं सिक्रेट आहे. हे कुणाला सांगायचं नाही. आईला, बाबाला, आजीला, कुणाला नाही सांगायचं. ओके? का सिक्रेट का? नंदू काका बोलतोय तर बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे आपल्या बाळाची काळजी घ्यायला.
आपल्या हे आपलं कधी झालं हा? अगं आतू, तुझं बाळ म्हणजेच आपलं बाळ, हो की नाही नंदू काका? करेक्ट आहे. तुला सांगतो, आपण आपल्या बाळाशी आहे ना खूप खेळायचं. हो, मी त्याला माझ्या सायकलवर डबल सीट बसवणार आहे. त्यासाठी खूप वेळ आहे. आधी ते बाळ पाळण्यात असणार आहे. हो, पण तेव्हा पण मी त्याच्यासोबत खूप खेळणार तू आहे. एकटीने मी पण खेळणार त्याच्यात. काय चाललंय तुमच्या दोघांचं? बाळाला यायला अजून खूप वेळ आहे. चिंगी आता तू आधी खाली जा खेळायला. हं? ए इकडे इकडे. आत्तुनी काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. आपलं सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड गर्ल. नंदू वेडा झालायस का तू? बाप झालो मी. नंदू पण तुला खरं सांगू, मी माझा आनंद कुणापासूनही लपवू शकत नाही. नंदू पण काही म्हण, खूप गोड बातमी दिलीस ती. काय ग बाई, पण खरंच गोखलेताई तुम्ही ना सोशल मीडियावर आधीच भेटायला पाहिजे होतात. हो, बरं झालं असतं. म्हणजे तुमच्या मुलीला मला भेटता आलं असतं. हो ना. ती आता परदेशातून सगळं सोडून आली, म्हणजे आता तिकडचं सगळं संपलं का? हो, म्हणजे परदेशात ती शिक्षण पूर्ण करायला गेली. तिथेच तिचं एका मुलाबरोबर सूत जुळलं. दोघांनी लग्न केलं, पण त्याचं काही पटलं नाही दोघांचं. आली पुन्हा सोडून भारतात. बा, मग तिला काही मूलबाळ? हो आहे ना, एक मुलगा आहे. वा, म्हणजे मूलबाळ होऊ शकतो. माझा राघव पण खूप चांगला आहे. बघितलं ना, दिसायला किती राजबिंड आहे. गुणी आहे. हो, वकील आहे, सगळ्यांचं सगळं करतो, सगळी घरं व्यवस्थित सांभाळतो. म्हणजे ते पाटकर सासरे त्याचे इतके वचा बोलतात, भांडत असतात, तरी त्यांचं सगळं व्यवस्थित करतो. म्हणजे रमाचे बाबा. हो, कळलं. ती गेली ना? हो, गेली ती मोठी सून माझी. सगळ्यांचं सगळं करतो. म्हणजे गावचं म्हणू नका, इकडचं म्हणू नका, सगळं व्यवस्थित करतो माझा लेख. तुमच्या मुलीचं सांगा ना, म्हणजे कशी आहे ती आता? कशी दिसत असेल? मला आठवते, मला लहानपणीचं सगळं आठवतं. अशी गुबू गुबू होती ना ती. आता कशी दिसते काय माहिती. फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? हो आहे तर. हो, फोटो घेऊन कशाला फिरायला हवं? हल्ली मोबाईल मध्ये सगळं असतं. हो ग बाई. एक मिनिट हा. मोबाईल म्हणजे जादूची पेटीच आहे. हा बघ. अगं बाई, केवढी सुरेख आहे. वा 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 वा, अगदी नक्षत्रासारखी. बघा आबा, बघा कशी आहे मुलगी. छान आहे. छान आहे ना. तुम्ही एखादा चांगला मुलगा असेल तर सुचवा. हा, तशी आमची काही जबाबदारी नाही आहे मुलीवर. हो, त्यांनी कशाला बघायला हवं? माझ्या नजरेत आहे ना एक उत्तम मुलगा. काय म्हणताय? त्या मी तुम्हाला आणखी काही फोटो दाखवते. आहेत का? हो. अहो, दाखवा ना मग. आनंदी, सगळं ठीक चालू आहे ना पोरा? म्हणजे तुझा संसार बरो आहे ना? माका सांग, हे कळल्यावर राघवरावका खूप वाईट वाटलं काय? तुझ्यावर चिडले आहेत काय? आबा, सगळं ठीक चालू हा. मग सुलक्षणाताई राघवरावांसाठी मुलगी कित्याक बघतात? राघवरावांका या माहिती असा काय? त्यांचं होकारा की काय या सगळ्याक? आबा, काय झाला? काय नाही, कसलो विचार करतास? काय नाही. माका एक सांग,
ह्या कळल्यावर तुझ्यात आणि राघवरावांच्यात काय वाद झालो काय? नाही आबा, ते माझी काळजी घेतात, माका समजून घेतात. तुमका माहिती आहे आबा, उलट ही गोष्ट कळल्यावर आमच्या दोघांमधला नाता अजून घट्ट झाला. तुम्ही काळजी करू नका. हा, असोच सांभाळून संसार करा. याक लक्षात ठेव पोरा, किती काय झाला ना तरी तुमच्यातलं प्रेम कमी होऊ देऊ नको. हा, कळता ना तुका? की पाय माझे आबा, चिंगी खालीच असा, ते का घेऊन येत आहे. हा, जेवणाची वेळ झाली. हा, येत आहे आबा. मावशी चहा. आई चिंगीला घेऊन येते. आलेच मावशी. प्या हा चहा. आलेच मी. वर्षा सावकाश सावकाश. अरे सावकाश काय, आतापासून एवढी काळजी घ्यायची गरज नाही. अगं, असं कसं, पहिल्यांदाच आपण आई बाबा होणार आहोत, काळजी वाटणारच नाही का? सेफ आहे, खेळतायत मुलं. अरे ते पकडा पकडी थोडी ना खेळतायत, ते बगला पाछापी खेळतायत ते. अगं हो, पण मी काय म्हणतो, खेळू देत त्यांना, पण खेळताना त्यांचा धक्का लागला तर करायचं काय? नंदू, आणि तू जरा ना कंट्रोल कर स्वतःवर. हे असे वगैरे हात करू नकोस. कोणाला कळलं नाही पाहिजे मी प्रेग्नंट आहे ते. बरं, मी राहतो, पण तू स्वतःची काळजी घे. अरे बाबा, त्याच्यात लहान मुलं खेळतात बघ. बघून चाला ना. ए, बघितलं? हे असं धक्का लागला ना त्याचा. नाही लागला धक्का बिक्का. तुला एक सांगू का? हे खेळताना बघून मला असं वाटतं की आपलं बाळ सुद्धा या मुलासोबत खेळलंय का? नंदू, अरे ही मुलं मोठी होतील, आपलं बाळ खेळायला लागेपर्यंत साधारण 8वी 9वीत वगैरे जातील. हो ना? हा, मग दादा दीदी म्हणून खेळतील. बरोबर. ही पण आपल्या घरात आहे ना एक हक्काची दीदी, चिंगी दीदी. चिंगी, ए बाबा तू सांभाळ. नंदू, इकडे चिंगी कुठे आहे? किती सांगू तुला? चिंगी चल चल वर. भूक नाही का लागली आहे तुला? कधीपासून वाट बघते तुझी. चल. हा, काय चाललंय तुझं? अगं आई, मी लपली आहे? खेळताय का तुम्ही? बरं ऐका, हा डाव झाला की सगळ्यांनी वर जायचं, जेवण करायचं, मग यायचं खेळायला. हा आई, तू ना यायचं हा डाव झाल्यावर. नंदू दादा, काय करता इथे? अगं, ते तू म्हणालीस ना की आज जेवायला तुमच्याकडे यायचंय. हा, तर आज जेवायला तुमच्याकडे यायचं होतं. मग घरात काहीच काम नव्हतं करणार का? म्हणून म्हटलं की तुझ्या बाळाला मी लपाछपी खेळायला शिकवे ना. चिंगी काय बोलते? अगं काही नाही ग, तिचं आपलं उगाच. Coffee is the diner. सॉरी सॉरी, आई समोर बोलायचं नव्हतं ना. आई, नाही होणार आहे आज तुला बाळ. काय बोलते चिंगी? वर्षाताई, तुम्ही आई होणार आहात का? वर्षाताई सांगा ना, प्रेग्नंट आहात का तुम्ही? अगं आई, मी म्हणाले ना आज तुला नाही होणार आहे बाळ. आतू, मी काही नाही म्हणाले, आईला तिचंच वाटतंय. चिंगी, तू काहीच असं चुकीचं बोलली नाहीस. जा, तू खेळायला जा. वर्षाताई,
माझं नाणं खोट आहे. माझी आनंदी कुणाची असली तरी तिचं लग्न जमवायला माझ्याकडे एक दमडाही नव्हता. हा, इथे माझं नाणं खोटं ठरलं. तसं पाहिलं तर तुमचंही नाणं खोटंच आहे की. तुम्ही जेव्हा गावी लग्न ठरवायला आलात त्याआधी राघवरावांचं लग्न झालेलं होतं. पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. नाही म्हणजे शिंगीच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही, पण लग्नाच्या बाजारात तुमचं हे नाणं खोटंच. पण हे सगळं मान्य करून मी लग्न लावून दिलंच ना. आबा परब, हा, मागे एकदा मोठं तोंड वर करून मला म्हणालेला, काय हो सुलक्षणाबाई, फक्त माझ्या मुलीमध्येच का चुका काढता तुम्ही, तुमच्या घरात पण खूप अडचणी आहेत, बोलला होतात तुम्ही. आठवतंय का तुम्हाला? आठवतंय? तर मला आता तुम्हाला असं सांगायचंय की माझ्या घरच्या अडचणी संपल्यात बरं का. आता फक्त एकच अडचण आहे माझ्या घरामध्ये, ती म्हणजे तुमच्या मुलीत असलेला दोष. त्याच्यावर काय करायचं? काही उपाय आहे का तुमच्याकडे? नाही, सांगा सांगा मला, उपाय सांगा. ह्या ज्या गोखलेबाई आल्या होत्या ना, त्या त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन आल्या होत्या, बरोबर आहे की नाही? म्हणजे लग्नाच्या बाजारात आहेत मुलींची स्थळं आहेत जे शोधतायत. आणि तुम्हाला सांगते मी, माझा मुलगा हा उत्तम नवरा आहे. वर्षाताई, अहो एवढी आनंदाची बातमी सांगितली का नाही मला? ती सांगायची नव्हती तुम्हाला ही बातमी? हा का? मला वाईट वाटेल म्हणून? नाही नाही आनंदी, अगं तसं काही नाहीये. काय आहे ना की आम्हाला सुद्धा आत्ताच कळलंय आणि आम्ही पण शॉक मध्ये आहोत आणि आम्हाला अजून कळत नाहीये की कसं रिॲक्ट व्हावं. म्हणून मग म्हटलं की आपण जरा थांबूया, जरा विचार करूया, म्हणून तुला नाही सांगितलं. आणि तुझ्यापासून काही लपवता येणार आहे का आनंदी? मग पण आनंदी, तुला खरंच आनंद झालाय ना? जे बा माझे वर्षाताई, अहो आनंदाची बातमी आहे म्हटल्यावर आनंद होणारच ना मला. तुम्हाला हे कळल्यावर धक्का बसला असणार आहे, काय बोलावं कसं सांगावं हे कळत नसणार आहे, ते सगळं ठीक आहे. पण हा आनंदाचा क्षण आपण साजरा केलाच पाहिजे. काय हो दादा? म्हणजे काय, सेलिब्रेट करूयात आपण. तसं नाही आनंदी, म्हणजे आमच्या प्लॅनिंग मध्येच नव्हतं ना काही. आता तो विचार नका करू तू. हे बघा, आपण आई होणार आहोत हे जेव्हा एका बाईला कळतं ना, तो क्षण त्या बाईच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा असतो. आणि प्रत्येक बाईच्या नशिबात नसतं हे सुख. आनंदी, वर्षाताई, मला वाईट वाटत नाहीये, मी बस तुम्हाला सांगते. आणि आता तुम्ही दोघांनी कसलाही विचार करायचा नाही, तुम्ही फक्त बाळाचा विचार करायचा. तुम्ही दोघं जण आई बाबा होणार आहात. चला ना वर जाऊ. आता इथे बोलत बसणार आहोत का आपण? चला वर्षाताई. सुलक्षणाताई, काय बोलताय तुम्ही? राघवराव आणि आनंदी यांचा संसार चांगला चाललाय. माझी आनंदी आणि राघवराव यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. आता माझ्या आनंदीच्या तब्येतीच्या बाबतीत जे काही कळलं ते खूप वाईट आहे. देव इतका का निष्ठुर झालाय आनंदीशी मला नाही कळत. पण या गोष्टीचा त्या दोघांच्या संसारावर काही परिणाम होणार नाही. ते सुखाने संसार करतायत असं तुम्हाला वाटतंय? राघवचं कळतंय का तुम्हाला? त्याला वाईट वाटतच असेल ना. नाही सांगत तो. समजूतदार आहे माझा लेक. तुमच्या मुलीला समजून घेतोय तो, बरं का? मान्य आहे ना, कुटुंब दोघांचं असतं, संसार दोघांचा असतो सुरुवातीला. पण तो सुरुवातीला संसार दोघांचा असतो, नंतर मग त्याचं कुटुंब बनतं. ते बनलंय का? त्याच्या आयुष्यात त्याचं कुटुंब बनणार आहे का?
ह्या लग्नाच्या बाजारात मुली आहेत. आता त्या गोखलेबाई सांगून गेल्या ना, हा मुली आहेत. लक्षात ठेवा आबा परब, जर तुमच्या मुलीने मला नातू नाही दिला ना, तर त्यातलीच एखादी मुलगी माझी सून म्हणून मी घरात आणीन.